हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर लवकरच आपली जन्माष्टमी येत आहे आणि जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वजण आपापल्या घरात पोह्याचे काही ना काहीतरी गोड पदार्थ बनवतात। तर मी या जन्माष्टमीच्या निमित्ताने तुमच्यासोबत गोविंद लाडू शेअर करणार आहे। गोविंद लाडू म्हणजेच आपले पोह्याचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पोह्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे जाडे पोहे आहेत आणि मी याच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। इथे 1 वाटी मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। थोडीशी वेलची घेतलेली आहे। थोडेसे काजू घेतलेले आहेत। इथे तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे। सर्व साहित्य मी ह्या एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला 1.25 कप गूळ लागणार आहे। इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। आता ही कढई गरम झाल्यावर त्यात आपण घेतलेले पोहे घालून घेऊया। हे पोहे आता छान आपण मंद गॅसवर भाजून घेऊया आणि हे आता पोहे आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपले लाडू खायला छान लागतात। हे बघा, असे मी पोहे ते छान भाजून घेतलेले आहेत। हे हाताने असे चुरून पहा, म्हणजे असे चुरा व्हायला पाहिजे, म्हणजे आपले पोहे छान भाजून तयार आहेत। असे पोहे छान भाजून घेतल्यावर आपले लाडू खायला पण छान लागतात। इथे भाजलेले पोहे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे। आता तूप जरा वितळल्यावर त्यात आपण हे घेतलेले फुटाणे घालून घेऊया आणि भाजलेलं खोबरं आणि काजू त्यातच घालून घेऊया। आता हे छान खमंग आता या तुपावर परतून घेऊया। इथे आपले फुटाणे, काजू आणि सुकं खोबरं भाजून झालेलं आहे। असे हे छान खमंग भाजून घ्या, म्हणजे आपले लाडू चविष्ट आणि खायला छान लागतात। मी इथे पोहे आणि जे आपण भाजून घेतलेले फुटाणे, सुकं खोबरं आणि काजू जरा प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे। हे थंड झाल्यावर पुढचा प्रोसेस करून घेऊया। इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। हा स्वच्छ पुसून मी कोरडा करून घेतलेला आहे। यातच आपण हे भाजलेले फुटाणे, सुकं खोबरं आणि काजू घालून घेऊया। तर यातच मी वेलची घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य छान रवाळ मिक्सरमधून फिरवून घेऊया। हे बघा, असं मी छान रवाळ पीठ इथं बनवून घेतलेलं आहे। हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता मिक्सर जारमध्ये मी हे पोहे भाजून घेतलेले काढून घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण असेच रवाळ छान मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत। इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले सर्व साहित्य छान मिसळून घेतलेला आहे। आता त्यातच आपण हा चिरलेला गूळ इथे घालून घेऊया। इथे मी 1.25 कप गूळ घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेऊया। इथे मी मिसळून घेतलेलं सर्व साहित्य थोडं थोडं मिक्सरच्या जारमध्ये घालून आता फिरवून घेणार आहे। यात आता चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे चव छान लागते। आता सर्व साहित्य मी मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे। असे मिक्सरमधून फिरवून घेतल्याने गुळाचा एकही खडा शिल्लक राहत नाही आणि आपले लाडू छान वळता येतात। आता यातच मी राहिलेलं हे तूप घालून घेत आहे। इथे आम्ही फक्त 2 चमचे तुपाचा वापर केलेला आहे। आता हे सर्व तूप यात घालून छान या पिठाला लावून घेऊया।
या पिठामध्ये घातलेलं सर्व तूप मी इथे व्यवस्थित सर्व पिठाला लावून घेतलेलं आहे। आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया। हे बघा, छान असे पटकन लाडू आपले वळता येतात। आपला इथे मस्त लाडू वळून तयार आहे। चला तर मग असेच आपण सर्व लाडू वळून घेऊया। इथे आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत। घेतलेल्या साहित्यामध्ये आपले 11 लाडू इथे बनवून झालेले आहेत। तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे तर हे साहित्य दुप्पट करून घेऊ शकता। इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते। हा पहा, छान आरळ आणि पौष्टिक आणि चविष्ट आपले लाडू बनवून तयार आहेत। खायला या। तुम्हा सर्वांना खुशी परिवारातर्फे जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा। तर हे गोविंद लाडू अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून होतात आणि खायला फार छान आणि चविष्ट लागतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।